स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की वेदिका पांडूला त्याच्या स्वतःच्या कमाईबद्दल बोलत होती। आता पुढे पांडू आपल्या खोलीबाहेर उभा होता। उशी आणि चादर हातात घेऊन त्याने आत डोकावलं। वेदिका बेड नीट करत होती। दिसायला किती शांत, पण राग आला की वादळच, तो मनात म्हणाला। तो आत पाऊल टाकणार इतक्यात वेदिकाने वळून त्याच्याकडे हाताची घडी घालत रोखून पाहिलं। अरे देवा, ही तर सरळ माझ्याकडेच बघतेय। तिच्या नजरेत स्पष्ट इशारा होता, एक पाऊल आत टाकून तर बघ। तो मागे वळून पाहतो तर आई वडील आणि घरचे सगळे त्याच्याकडेच बघत उभे। उशी बाहेर फेकली गेल्यापासून सगळ्यांचंच लक्ष इथे होतं। हे पण ना, जणू काही तमाशाच पाहतायत, मनात म्हणत धीर करून तो खोलीत शिरला। पण आत पाऊल पडताच एक चांदीचा ग्लास सरळ त्याच्या कपाळावर येऊन आदळला। आह, वेदनेने तो ओरडला। वर पाहिलं तर वेदिकाने आता चांदीचं ताट हातात उचललं होतं। बस, आता इथे थांबलो तर डोकंच फोडेल। क्षणाचाही विलंब न करता त्याने उशी चादर उचलली आणि कपाळ चोळत जिन्याकडे धाव घेतली। घरचे मात्र अजूनही खोलीच्या दाराकडे पाहत स्तब्ध उभे होते। त्यांच्याकडे पाहून पांडू कपाळ चोळत मोठ्या स्टाईलमध्ये म्हणाला, ठीक आहे ग वेदिका, आत खूप उकाडा आहे, मी थोडा वेळ गच्चीवर झोपतो, तू दार लावून घे। त्याचं वाक्य संपताच दार जोरात धाडकन बंद झालं। घरच्यांनी एकमेकांकडे पाहिलं। पांडू, हे सगळं तुझ्याच नशिबात होतं बहुतेक। मध्यरात्र झाली होती। वेदिकाच्या विचारातच पांडूला झोप लागली। अचानक अंगावर थंड पाणी पडल्याची जाणीव होताच तो दचकून उठला। त्याच्या अंगावर अख्खी बादली पाणी ओतून वेदिका त्याच्या समोर उभी होती। तो उठताच रिकामी बादली त्याच्या पायाजवळ पडली। थोडक्यात वाचलो, तो तिच्याकडे पाहत पुटपुटला। वेदिका अजूनही संतापाने फणफणत होती। काय ग, बेशुद्धीत माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून तुला वाटतं मी तुझा सन्मान करेन? पांडू हसत म्हणाला, बरं ते जाऊ दे, पण माझी अंघोळ घालायला मध्यरात्रीच यावं लागलं का? सकाळी घातली असतीस ना। माझा संयम संपायच्या आधी गप्प बस। अगं, एवढा राग कशाचा, सांग ना वेदिका, ती चिडून म्हणाली। तुझी उशी बाहेर फेकली होती ना, तरी परत आणून इथेच झोपलास? तू रागात होतीस म्हणून चल माझ्या मागे। हे ऐकताच पांडूच्या आनंदाला पारावर उरला नाही। वा, एवढ्यातच बर्फ वितळला वाटतं। आता तिला सगळं प्रेमाने सांगायचं, मिठी मारायची, सगळं समजावून सांगायचं। मोठमोठी स्वप्न पाहत तो तिच्या मागे गेला। पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो हातापायाला जखमा घेऊनच बाहेर आला। सकाळ होताच तो थेट स्वतःच्या बागेत कामाला गेला। मजुरांसोबत स्वतः काम करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले। साहेब, तुम्ही स्वतः काम करता? पांडू शांतपणे म्हणाला, ही माझीच बाग आहे ना, मग मला काम करण्याचा अधिकार नाही का? तो काम करत राहिला। खरं तर त्याला ते काम फार जड जात होतं, पण वेदिकाशिवाय राहणं त्याहून कठीण होतं। तिचे शब्द सतत त्याच्या कानात घुमत होते, कमावणं हेच नवऱ्याचं खरं लक्षण असतं। स्वतः कमावून मला सांभाळशील तेव्हा बोल, नाहीतर मला तुझ्यासोबत राहायचं नाही। मी माझ्या माहेरी निघून जाईन। अजून आपलं लग्न नोंदणी झालेलं नाही, त्यामुळे घटस्फोटाचाही प्रश्न नाही। मी सरळ निघून जाईन। गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून काही उपयोग नाही, तिने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आठवताच दुसऱ्याच दिवशी तो कामावर न जाता राहू शकला नाही। पांडू स्वतः बागेत काम करत असल्याची बातमी चव्हाण कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचली। दारात अमृता शीलाला ही गोष्ट सांगत होत्या। अवनीने ते ऐकलं, पण तिने काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही, कारण काल रात्री कार्तिक तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण तीच लाज, राग आणि संकोच यामुळे त्याला टाळत होती। काल त्याने तिला मिठीत घेतलेला क्षण तिच्या मनातून काही केल्या जात नव्हता। कपडे घडी करत बसलेली अवनी स्वतःलाच समजावत होती, दिवसेंदिवस तू कार्तिकच्या जवळ जात चालली आहेस, हे काही चांगलं नाही। काल मी थोडी भावुक झाले होते म्हणून एका तरुण मुलाच्या इतकी जवळ उभी राहायचं? तरुण मुलगा? त्याचं तर लग्न झालंय। तुझ्यासाठी ते जबरदस्तीचं लग्न आहे। असू दे, पण सध्या तरी आम्ही नवरा बायकोच आहोत, फक्त नावालाच। बस आता, स्वतःचं मन सुद्धा स्वतःची साथ देत नाही। तिने स्वतःला सावरलं, इतक्यात तिच्या अंगावर एक टॉवेल येऊन पडला। समोर कार्तिक उभा होता। तो हसत म्हणाला, काय जमीनदार मॅडम, स्वप्नात हरवली होतीस का? किती वेळापासून हाक मारतोय? काय हवंय?
तो खट्टाळपणे डोळा मारत म्हणाला, मागितलं की सगळं मिळतं का? त्याचं बोलणं ऐकताच अवनीने तो टॉवेल उचलून त्याच्यावर फेकला. तोंड सांभाळून बोल, नाही तर डोकं फोडीन. अवनी रागाने म्हणाली. कार्तिक लगेच मिश्किलपणे म्हणाला, वा, कमाल आहे. ही मला मिठी मारेल, चावेल ते चालेल, पण मी 2 शब्द बोललो तर चूक. हा कसला न्याय आहे? अवनी त्याच्यासमोर येत हात पुढे करत म्हणाली, मिठी मारली होती पण मी तुला कधी चावलं? कार्तिक हसत म्हणाला, भविष्यात चावशील ना, त्याचंच आधी सांगतोय. लगेच भांडायला तयार होतेस. असं बोलू नको. किती वेळा सांगितलंय? मी तुझ्याशी नाही बोललो तर कोणाशी बोलू? बरं, तुझा मित्र म्हणे बागेत काम करतोय? अवनीने अभिमानाने हाताची घडी घालत उत्तर दिलं, माझा मित्र नाही, तुमचे मेहुणे पांडू म्हणायचं. कार्तिकचा चेहरा लगेच बदलला. कोणाचा मेहुणा? तोच का? त्याचं नावही माझ्यासमोर घेऊ नकोस. वेदिका फक्त एकदा सांगू दे, मग त्याचा हिशोब माझ्याकडे आहे. तो निघून जाणार इतक्यात अवनीने त्याला थांबवलं. ऐका, पांडूने माझ्या परवानगीशिवाय वेदिकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून मी त्याच्यावर रागावले आहे. पण त्याने काही चुकीचं केलं असेल असं मी कधीच मानणार नाही आणि कधी मानणारही नाही. माझा त्याच्यावर राग आहे म्हणून त्याच्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे बोलताना जरा जपून बोला. तिचं बोलणं संपताच कार्तिकने तिचा हात धरून तिला स्वतःजवळ ओढलं. तिच्या डोळ्यात पाहत तो हळू आवाजात म्हणाला, पुन्हा एकदा त्याची बाजू घेऊन माझ्यासमोर बोलू नकोस. त्याची नजर हळूहळू तिच्या ओठांवर स्थिरावली. ते पाहताच अवनीच्या अंगावर शहारा आला. नकळत तिने ओठांवर जीभ फिरवली. क्षणात तिला जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. कार्तिक तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून हलकेच हसू लागला. अवनीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. पुढच्या क्षणी त्याने तिला पुन्हा जवळ ओढलं आणि तिच्या गालावर हलकंसं चावलं. हसत तो म्हणाला, भविष्यात नाही, आत्तापासूनच चावेन. कार्तिक, अवनी मोठ्याने ओरडली, पण तो खळखळून हसत तिथून पडून गेला. अवनी चिडून आरशासमोर उभी राहिली, पण आरशात दिसणारा तिचा चेहरा मात्र रागाने नाही तर लाजेच्या गुलाबी रंगाने खुलून गेला होता. पांडूच्या घरी आज तरी खोलीत झोपायला मिळेल या आशेने पांडू परत आला, पण वेदिकाने त्याला पुन्हा खोलीत पाऊलही ठेवू दिलं नाही. ती ठामपणे म्हणाली, तुझ्या बाबांकडे दिवसभर काम करून किमान 1000 रुपये कमावून आण किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी शोध, त्यानंतरच या खोलीत ये. वेदिकाने रागाच्या भरात चांगल्या ठिकाणी नोकरी असं म्हटलं खरं, पण तिचे शब्द घरातल्या सगळ्यांच्या कानावर स्पष्टपणे पडले होते. त्या रात्री अवनीला झोपच लागली नाही. तिच्या मनात सतत कार्तिकचाच विचार सुरू होता, पण त्या विचारांमध्ये एक गोष्ट तिला सतत अस्वस्थ करत होती. त्या दिवशी तिने पाहिलेल्या औषधाचं नाव. तिने लगेच मोबाईल उघडून शोधाचा इतिहास म्हणजे सर्च हिस्ट्री पाहिली, पण ती पूर्णपणे डिलीट केलेली होती. हे पाहताच तिचा कार्तिकवरचा राग आणखी वाढला. काहीतरी तो माझ्यापासून लपवतोय आणि ते मला लवकरात लवकर शोधायलाच हवं, तिने मनाशी ठरवलं. दुसऱ्या दिवसापासून तिचं पहिलं काम म्हणजे चौहानांच्या वाड्यातील प्रत्येक कोपरा शोधून काढणं. कुठे एखादी गुप्त खोली आहे का, एखादा पुरावा मिळतो का, म्हणून तिने सगळा वाडा पालथा घातला, पण काहीच हाती लागलं नाही. शेवटी तिने आपल्या वडिलांची खोली तपासायला सुरुवात केली. कपाटं, ड्रॉवर, प्रत्येक जागा तिने काळजीपूर्वक पाहिली. एका कपाटात तिला भरपूर नव्या साड्या, ड्रेस आणि सलवार सूट दिसले. ते पाहताना तिच्या हातात एक फोटो आला. तो फोटो पाहताच ती जागच्या जागी थबकली. फोटोत तिच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीच्या शेजारी अवनी उभी असल्यासारखं ग्राफिक्स करून तयार केलेलं छायाचित्र होतं. ते पाहून तिच्या मनात संताप उसळला, तरीही तिने तो फोटो शांतपणे जपून ठेवला. दुसरीकडे शेखरच्या घरात पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला होता. वेदिका स्वयंपाकघरात उभी होती आणि शेखर संतापाने घर डोक्यावर घेत होता. तो आपल्या पत्नीवर ओरडला, इतके वर्ष माझ्यासोबत संसार करतेस, तरी मला नको असलेल्या मुलीला स्वयंपाकघरात का जाऊ दिलंस? वेदिकाने मात्र एक शब्दही न बोलता स्वतःसाठी स्वयंपाक पूर्ण केला आणि बाहेर आली. तिला पाहताच शेखरजी संतापाने म्हणाले, ऐक मुली, तुला या स्वयंपाकघरात येण्याचा काही अधिकार नाही. वेदिका शांतपणे उत्तरली, पहिली गोष्ट, माझं नाव ऐक मुली नाही. माझी थट्टा करतेस का? नाही. नेमकं काय हवंय तुम्हाला? आजपासून या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. का? शेखरजी तिरस्काराने म्हणाला, कारण तुझा बाप आमच्या जातीचा नाही. क्षणभर वेदिका त्याच्याकडे पाहत राहिली, मग उपरोधाने हसत म्हणाली, असं आहे का? म्हणजे जातपात अजूनही डोक्यात आहे. ठीक आहे,
मग आजपासून तुमच्या जातीशिवाय जो कोणी या घरात येईल त्यालाही मी हेच सांगेन. कपडे धुण्यासाठी वेगळी जात, स्वयंपाकासाठी वेगळी जात, बागेच्या कामासाठी वेगळी जात, घरकामासाठी वेगळी जात, पण स्वयंपाकघरात यायचं असेल तर फक्त तुमचीच जात. खूपच जीभ चालायला लागली आहे तुझी. चालेलच, ती ठाम आवाजात पुढे म्हणाली. या स्वयंपाकघरातली भांडी, गॅस सिलेंडर, किराणा यापैकी एकही वस्तू फक्त तुमच्या जातीच्या लोकांनी बनवलेली नाही. आजारी पडल्यावर डॉक्टरांची जात विचारत नाही, रक्तदान करणाऱ्याची जात विचारत नाही आणि माणूस मेल्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्याची जातही विचारली जात नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्यासमोर जातपात काढली तर सरळ पोलिसात तक्रार करेन. जातीचा भेदभाव, मानसिक छळ आणि हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार करेन. म्हणून जरा सांभाळून बोला. बोट दाखवत इशारा देऊन वेदिका तिथून निघून गेली. शेखरजींचा राग अनावर झाला, तर त्याची पत्नी मात्र वेदिकाकडे आश्चर्याने पाहत राहिली. दरम्यान पांडूची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत होती. सकाळी पाण्याचाही घोट न पिता तो घरातून निघाला होता. काम कुठे मिळेल, कोणाकडे जावं काहीच त्याला समजत नव्हतं. गावातील मोठमोठ्या शेतमालकांकडे तो काम मागायला गेला, पण त्याचं बोलणं ऐकताच सगळे हसायला लागले. अरे पांडू, विनोद करू नकोस. त्याने कितीही समजावून सांगितलं की तो खरंच काम मागतोय, तरी त्याने विश्वास ठेवला नाही. उलट काहींनी थेट शेखरजींनाच फोन करून विचारलं. वेदिकाच्या अटीमुळे पांडू काम शोधत असल्याचं कळताच शेखरने स्पष्ट सांगितलं, त्याला कुठेही काम देऊ नका. वडिलांवर राग असला तरी पांडूच्या डोळ्यासमोर सतत वेदिकाचाच चेहरा येत होता. त्याने शांतपणे मोटारसायकल सुरू केली. एकेकाळी गावात रुबाबात फिरणाऱ्या पांडूला आज कुणीही काम द्यायला तयार नव्हतं. त्याच्या आयुष्याची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. पांडू गावभर कामाच्या शोधात भटकत होता. आज तो नेहमीची जीप न आणता मोटारसायकलवर आला होता. रस्त्याने जात असताना त्याच्या नजरेस एक ट्रक पडला. तांदळाच्या पोत्यांनी भरलेला तो ट्रकमध्येच बंद पडला होता. तो लगेच तिकडे गेला. चौकशी केली तर ते गावाबाहेरचे कामगार होते. त्यापैकी एक म्हणाला, ट्रक बंद पडलाय, दुसरा ट्रक येतोय, तोपर्यंत ही सगळी पोती दुसऱ्या गाडीत चढवायला माणूस हवा आहे. पांडूने क्षणाचाही विचार न करता मी करतो काम असं सांगितलं. त्यांनी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि होकार दिला. पांडू आनंदाने कामाला लागला. थोड्याच वेळात त्या रस्त्याने कार्तिक आणि कुमार आले. कार्तिकची नजर आधी त्या कामगारांवर गेली. काय काका, अजून गावात पोहोचलात नाही? त्यांनी उत्तर दिलं, नाही रे कार्तिक, तुमच्या गोदामातून निघालो आणि इथे येताच ट्रक बंद पडला. मेकॅनिक पाहतोय, तोपर्यंत माल दुसऱ्या ट्रकमध्ये चढवतोय. इतक्यात कुमारची नजर पांडूकडे गेली. त्याने कार्तिकचं लक्ष तिकडे वेधलं. कार्तिकने पांडूकडे बारकाईने पाहिलं. लहानपणापासून उन्हात न काम करणारा पांडू आज मात्र त्या कडक उन्हात काम करताना अक्षरशः थकून गेला होता. त्याच्याकडे पाण्याची बाटलीसुद्धा नव्हती. घामाने अंग चिंब भिजलं होतं. श्वास जोरजोरात चालू होता. तरीही तो एकामागून एक पोती उचलत होता. कार्तिक त्याच्याकडे न बोलता पाहत राहिला. कुमार हळूच म्हणाला, अरे कार्तिक, वेदिकाने त्याची चांगली शाळा घेतली दिसते. कालपासून गावभर त्याच्याच चर्चा आहेत. एकेकाळी कसा रुबाबात फिरायचा. कार्तिक विचारात पडला. मलाही हेच कळत नाही. जर त्याने वेदिकाशी सूड उगवण्यासाठी लग्न केलं असेल तर ती सांगतेय ते सगळं तो का ऐकतोय? काहीतरी वेगळंच आहे. हे बोलून तो गाडीतून खाली उतरला. अरे कुठे चाललास? कुमारने विचारलं. कार्तिक हसत म्हणाला, आपला नवाकोरा जावाई बापू काम करतोय, थोडी मदत करावी म्हणतो. तो पांडूकडे चालत गेला. पांडूने त्याला येताना पाहिलं. तो आणखी वेगाने पोतं उचलू लागला, पण थकव्यामुळे त्याचे पाय डगमगायला लागले. तेवढ्यात कार्तिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या पाठीवरचं जड पोतं स्वतः उचलून घेतलं. पांडूने रागाने त्याच्याकडे पाहिलं. कार्तिकनेही तितक्याच कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पण काहीही न बोलता दोघांनी प्रत्येकी एक पोतं उचललं. कुमारही त्यांच्या मदतीला आला. थोड्याच वेळात जवळजवळ सगळं काम संपलं. शेवटचं एकच पोतं उरलं होतं. तेव्हाच काही कारणामुळे कार्तिक तिथून निघून गेला. काम पूर्ण झाल्यावर मालकाने पांडूच्या हातात मेहनताना ठेवला. तो तिथेच उभा राहिला. डोक्यावर कडक ऊन, पाय दुखत होते, हात थरथरत होते, संपूर्ण अंग दुखत होतं. पण हातातल्या त्या काही नोटा त्याने घट्ट पकडून ठेवल्या. आज त्याचं मन भरून आलं होतं. सकाळपासून कामाच्या शोधात केलेली धावपळ, वडिलांच्या भीतीने कुणीही काम न देणं, हा श्रीमंत घरचा मुलगा काय काम करणार म्हणून झालेली उपेक्षा आणि शेवटी कार्तिकने येऊन शांतपणे केलेली मदत, हे सगळं आठवताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अचानक त्याला दोन व्यक्ती आठवल्या. पहिली होती अवनी. ती नेहमी म्हणायची, पांडू, स्वतः कमावून स्वतःच्या पैशाने खर्च करून बघ.
त्या आनंदाची सर कुठल्याच गोष्टीला नाही. दुसरी होती वेदिका. तिचे शब्द कानात घुमू लागले. कमावणं हेच पुरुषाचं खरं लक्षण आहे. त्या क्षणी त्याचं मन इतकं भरून आलं होतं की त्याला कुणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटलं. क्षणाचाही विचार न करता त्याने मोटारसायकल सुरू केली. चौहानांच्या वाड्यात कार्तिक पांडूच्या कामाची गोष्ट काढून अवनीची चेष्टा करत होता. तुझा लाडका पांडू आता कामालाही जाऊ लागलाय. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तो काम करतोय, त्यात चेष्टा करण्यासारखं काय आहे? पुन्हा अशी थट्टा केलीस तर तोंड उघडायला जागा राहणार नाही. कार्तिक हसत म्हणाला. हो हो, त्याची एवढी बाजू घेऊ नकोस. नंतर पश्चाताप तुलाच करावा लागेल. दोघांचं बोलणं सुरू असतानाच दार जोरात उघडलं. पांडू धावत आत आला. पुढच्या क्षणी त्याने अवनीला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. पांडूने अवनीला मिठी मारलेली पाहताच कार्तिकच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. मनात असूया, राग आणि अस्वस्थता एकाच वेळी उसळली. अवनीने पांडूला मिठी मारलीही नाही, दूरही ढकललं नाही. ती तशीच शांत उभी राहिली. मात्र नकळत तिची नजर वारंवार कार्तिककडे वळत होती. तेवढ्यात शिलाजी आत आली. समोरचं दृश्य पाहून ती क्षणभर थांबली. कार्तिक, अवनी आणि अवनीला मिठी मारून उभा असलेला नवविवाहित पांडू. तिने तिघांकडे एकदा पाहिलं आणि काहीही न बोलता निघून गेली. पांडूच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कार्तिककडे नजर जाताच त्याने पटकन डोळे पुसले. मग त्याने स्वतःच्या मेहनतीने कमावलेले पैसे अवनीच्या हातात ठेवले आणि एकदाही मागे वळून न पाहता तिथून निघून गेला. अवनी मात्र त्याच्या जाणाऱ्या पाठमोड्या आकृतीकडे डोळ्यात पाणी आणून पाहत राहिली. तिने पटकन डोळे आणि नाक पुसलं आणि वळली. कार्तिकने फक्त भुव्या उंचावत तिच्याकडे पाहिलं. त्याने काही विचारलं नाही. तिने काही सांगितलं नाही. ती शांतपणे खोलीत निघून गेली. अवनीच्या मनात मात्र एक वेगळाच आनंद होता. पण मिशीवाला कार्तिकचा राग अजूनही शांत झाला नव्हता. कार्तिकने घडलेला प्रकार कुमारला सांगितला. कुमार हसत म्हणाला. अरे, काही चुकीचा अर्थ लावू नकोस. अवनी 1000 वेळा तुझ्याशी भांडली तरी ती मनाने खूप चांगली मुलगी आहे. नात्यात संशय आला की संसार उद्ध्वस्त होतो. कार्तिकने त्याला जवळ बोलावलं. जरा इकडे ये. काय झालं? कुमार जवळ येताच कार्तिकने त्याच्या पाठीवर जोरात चापट मारली. आई ग. अरे वेड्या, दुखतंय. कार्तिक हसत म्हणाला. मी तुला कधी सांगितलं की मला अवनीवर संशय आहे? तू तर थेट उपदेश सुरू केलास. कुमार खोडकरपणे म्हणाला. अरे, मी या कथेचा सेकंड हिरो आहे ना. माझं कामच ते. कार्तिक हसला. हे नवीन कधी झालं? भाऊनेच सांगितलं. असं लोकांच्या बोलण्यावर उड्या मारत राहिलास तर एक दिवस चांगलाच मार खाशील. ठीक आहे, पण सेकंड हिरो तरी मीच. अरे, गावातल्या सगळ्या आज्या तुझ्याकडे बघून हसल्या म्हणून तू हिरो होत नाहीस. कुमार नाटकीपणे म्हणाला. तुला काय मिळणार? त्या लाजतात तेव्हा किती भारी दिसतात. कार्तिकने असं डोकं हलवलं. मग कुमार गंभीर होत विचारतो. मग खरं काय वाटतं तुला? कार्तिक शांतपणे म्हणाला. अवनी कशी आहे हे मला चांगलं माहीत आहे. मला पांडू अजिबात आवडत नाही. त्यालाही आमचं कुटुंब आवडत नाही. पण मुलींच्या बाबतीत त्याच्या चारित्र्यावर बोट ठेवता येणार नाही. मग तो म्हणतो की त्याने वेदिकाशी चुकीचं वागून लग्न केलं. पण खरंच तसं असतं तर लगेच तिच्या गळ्यात मंगळसूत्र का बांधलं असतं? आणि त्यानंतर ती सांगते ते सगळं का ऐकलं असतं? कुमारही विचारात पडला. मग कारण काय असू शकतं? कार्तिक हलकसं हसला. एकच कारण. काय? प्रेम. खरंच? हो, मला तसंच वाटतं. पुढे कळेलच. त्या संध्याकाळी कार्तिक घरी आला तेव्हा अवनी संगणकावर काही काम करत बसली होती. तो तिच्या जवळ येत मिश्किलपणे म्हणाला. असं दिसतंय आपल्या घरातही भावा बहिणीच्या प्रेमाचा चित्रपट सुरू आहे. अवनीने वळून त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणायचंय? खूपच प्रेम, खूपच मिठ्या. अवनीने चिडवत उत्तर दिलं. कोणाचं तरी पोट जळतंय असं दिसतं. कार्तिक तिच्या जवळ येत म्हणाला. जळण्यासारखं काय आहे? मग ही चिडचिड कशाची? तुमचं ते भावा बहिणीचं नाटक पाहून कंटाळा आलाय. अवनी ठाम आवाजात म्हणाली. आमच्यात नेहमीच भावा बहिणीचं नातं होतं. चुकीचा अर्थ काढायचा असेल तर तो पाहणाऱ्याच्या नजरेत असतो. हे ऐकताच कार्तिकचा चेहरा उतरला. मी कधी चुकीच्या नजरेने पाहिलंय का? मलाही एक बहीण आहे. तो तिच्याजवळ आला. तिचा हात धरून तिला उभं केलं. मग तिच्या डोळ्यात पाहत आणखी जवळ सरकला. एका हाताने तिच्या कमरेभोवती विळखा घालत तिला अलगद स्वतःकडे ओढला आणि घट्ट मिठीत घेतलं. ती दूर जाऊ नये म्हणून दुसरा हात तिच्या पाठीवर ठेवून त्याने तिला अजून जवळ धरलं. या मिठीत काहीतरी वेगळं होतं. खूप घट्ट.
जणू कोणीतरी अवनीला त्याच्यापासून दूर नेईल या भीतीनेच तो तिला धरून होता. तिच्या कानाजवळ ओठ नेत तो कुजबुजला. माझी मिठी अशी असते. फरक तुला नक्की जाणवतोय ना? त्याने तिला अजून घट्ट जवळ घेतलं. त्याच्या छातीचा उबदार स्पर्श, तिच्या अंगाची हलकी थरथर. त्या क्षणी दोघांच्याही मनात न सांगता येणाऱ्या भावना दाटून आल्या. अवनी स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. कार्तिकची नजरही तिच्यावरच खिळली होती. दोघांचेही चेहरे लाजेने लाल झाले होते. कार्तिकच्या चेहऱ्यावरची ती हलकीशी लाज पाहून अवनी नकळत हसली. तिचे हात हळूहळू वर सरकले आणि अलगद जाऊन त्याच्या मिशांवर विसावले. अवनीने हळूच कार्तिकच्या मिशावरच्या बाजूला वळवल्या. तो तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला. त्याच्या नजरेला नजर देत अवनीने हात पुढे केला, जणू ती त्यालाच मिठी मारणार होती. इतक्यात शीलाजी त्यांना पाहण्यासाठी तिथे आली. दोघांचं भांडण सुरू आहे का हे पाहायला ती आली होती. पण समोरचं दृश्य पाहताच ती क्षणात मागे वळली. अवनी आणि कार्तिकलाही तिच्या येण्याची चाहू लागली. दोघेही लाजून गडबडले. क्षणात दोघे विरुद्ध दिशेने निघून गेले. अवनी सरळ स्वयंपाकघरात शिरले, तर कार्तिक आपल्या खोलीत जाऊन बसला. दोघांच्याही चेहऱ्यावर लाजरं हसू होतं. आत्ताच घडलेला क्षण आठवत दोघेही मनोमन हसत होते. कार्तिक मात्र खोलीत बसून अवनीची वाट पाहत राहिला, पण ती त्या दिवशी आलीच नाही. पांडू आणि वेदिका. वेदिका नेहमीप्रमाणे शेखरला 2-4 सुनावून त्याचा पारा चढवून स्वतःच्या खोलीत जाऊन बसली होती. मनात अजूनही चिडचिड होती. चल अमृताशी बोलून येते असा विचार करून तू तिच्या घरी निघाली होती. त्याचवेळी पांडू डोळ्यात पाणी घेऊन आपली मोटारसायकल ढकलत चालला होता. समोरून अमृता येताना दिसली. अरे पांडू दादा. हो अमृता बोल, ती खिन्नपणे म्हणाली. दादा, हे असं होईल असा मी कधीच विचार केला नव्हता. पांडू हलकंसं हसला. वेळच अशी आली आहे. तू तर म्हणाला होतास वेदिकाच्या मनापासूनच्या होकारानंतरच तिच्याशी लग्न करशील. तो खोल उसासा टाकत म्हणाला. तुझ्या मैत्रिणीचं मन बदलण्यासाठी बहुतेक मला अजून एक जन्म घ्यावा लागेल. अमृता हळूच म्हणाली. मीही ऐकलंय. वेदिका तुला खूप त्रास देते म्हणे. हं, तिने काळजीने विचारलं. दादा, तुझा चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? पांडू शांतपणे म्हणाला. काही नाही, थोडं पाणी देशील का? थांब आणते. ती त्याला घराच्या ओट्यावर बसायला सांगू लागली, पण पांडू मोटारसायकल जवळच उभा राहिला. अमृताने पाण्याचा ग्लास आणून दिला. तो पाणी पिऊ लागला. ती पुन्हा म्हणाली. दादा, वेदिकाला सगळं खरं सांग ना. काय खरं? तू तिच्यावर किती प्रेम करतोस, तिच्यासाठी काय काय केलंस सगळं. पांडूच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. म्हणजे मी म्हणावं, हे सगळं तुझ्यासाठी केलं, आता तू माझ्यावर प्रेम कर असं म्हणायचं का? नाही दादा, माझा तसा अर्थ नव्हता. ठीक आहे, मी निघतो. तो उठला, पण थकव्याने त्याचा तोल गेला. अमृता घाबरली. अरे काय झालं? थोडा वेळ बस ना. तो नकार देत होता, पण तिने त्याचा हात धरून जबरदस्तीने खुर्चीवर बसवलं. तेवढ्यात अमृताला शोधत वेदिका तिथे आली. दारात बसलेला पांडू तिला दिसला. अमृता त्याच्याजवळ उभी राहून त्याची काळजी घेत होती. पांडूची नजरही अमृताकडेच होती. हे दृश्य पाहताच वेदिकाच्या मनात रागाची ठिणगी पडली. ती भराभर त्यांच्या दिशेने चालत आली आणि पुढच्या 10 मिनिटात अमृताची चांगलीच खरळपट्टी निघाली. अमृताच्या घरी अमृता गालावर हात ठेवून उभी होती. समोर वेदिका तिच्याकडे तोकदार नजरेने पाहत होती. अमृता काही बोलायच्या आतच वेदिकाने तिला अचानक मिठी मारली. सुदैवाने पांडू 5 मिनिटांपूर्वीच तिथून निघून गेला होता. खरं तर काही वेळापूर्वी झालं होतं असं की वेदिका संतापाने तिथे आली आणि पांडू व अमृताकडे रागाने पाहू लागले. अमृताने मैत्रीण दिसताच आनंदाने तिच्याकडे धाव घेतली, पण वेदिकाने हाताने तिला थांबवलं. तिने पांडूकडे पाहत विचारलं. घरात एकटी तरुण मुलगी असताना कोणी नसलेल्या वेळी असं येऊन बसायची अक्कल नाही का? अमृता लगेच म्हणाली. अगं वेदिका, पांडू माझ्यासाठी भावासारखा आहे. वेदिका शांतपणे म्हणाली. भावासारखा, पण खरा भाऊ नाही ना? क्षणभर शांतता पसरली. पांडू हळू आवाजात म्हणाला. अमृताचे काही चूक नाही, मीच थोडा थकलो होतो म्हणून. वेदिका उपरोधाने म्हणाली. असं आहे का? मग आराम करा, मी निघते. पांडू घाईने म्हणाला. रागावू नकोस वेदिका. पण तो तिथून निघून गेला. तो गेल्यावर अमृताची चांगलीच खरळपट्टी निघाली. वेदिका, पांडू माझ्यासाठी भावासारखाच आहे. हे बोलताना अमृताच्या डोळ्यात पाणी आलं. वेदिकाने तिच्याकडे काही क्षण निरखून पाहिलं आणि अचानक तिला मिठी मारली. अमृताला काहीच समजेना. तिनेही मैत्रिणीला प्रेमाने मिठी मारली. थोड्या वेळाने वेदिका मागे सरकली आणि विचारलं. दरवर्षी माझ्यासाठी कपडे कोण आणायचं? अमृता अडखडली.
ते म्हणजे आता खरं सांगणार आहेस की नाही? ते वेदिका तिच्याकडे रोखून पाहत म्हणाले. पांडू. बरोबर ना? अमृता दचकली. तुला कसं कळलं? आधी खरं सांग. हो, तोच. हे सगळं कधीपासून सुरू आहे? तू शाळेत जायला लागलीस तेव्हापासून? म्हणजे इतक्या वर्षांपासून? पण तुला कसं समजलं? वेदिकाने मोबाईल उघडला. त्यात काही फोटो होते. दरवर्षी तिच्यासाठी आणलेल्या साडीत ती कशी दिसेल याची पांडूने स्वतः काढलेली चित्र. तो ती जपून ठेवत होता. पांडूच्या घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी कपाट पाहताना वेदिकाला ती सापडली होती. त्या चित्रांसोबत साडीच्या दुकानाचं पाकिटही जपून ठेवलेलं होतं. अमृता हळू आवाजात म्हणाली, वेदिका, पांडू तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. वेदिकाने गंभीरपणे विचारलं, पण तुम्ही जे केलं त्याला काय म्हणायचं? तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो म्हणून? वेदिका अचानक चिडली. मी रवीवर प्रेम करत होते हे त्याला माहिती होतं का? हो, माहिती होतं. मग? तरीही तो म्हणायचा, काहीही झालं तरी मी लग्न वेदिकाशीच करणार. वेदिका काही क्षण शांत राहिली. मग विषय बदलत विचारलं, बरं, तुम्ही दोघं इतका वेळ काय बोलत बसले होतात? अमृताने नुकताच घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला. ते ऐकून वेदिका शांतपणे घराकडे निघाली. अमृताच्या घरातून बाहेर पडताच रस्त्यावर पांडू मोटारसायकलवर तिची वाट पाहत उभा होता. वेदिकाने त्याच्याकडे पाहिलंच नाही. अशा आविर्भावात पुढे चालायला सुरुवात केली. तो मात्र मोटारसायकल हळूहळू ढकलत तिच्या मागून येत राहिला. थोडं पुढे गेल्यावर वेदिका थांबली. हाताची घडी घालत तिने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? पांडू लगेच म्हणाला. काय झालं वेदिका? बाईक बिघडली का? नाही. मग ढकलत का चाललास? स्टार्ट कर, हे म्हणत ती मागे बसली. पांडूने हसत बाईक सुरू केली. गाडी चालवताना तो सतत आरशातून तिच्याकडेच पाहत होता. वेदिका हसत म्हणाली, असं बघत राहिलास तर आधी आरसाच तुटेल. पांडू काही बोलला नाही. तो शांतपणे गाडी चालवत राहिला. दरम्यान अवनीने पाठवलेला संदेश वेदिकाने पाहिला. पांडूने मेहनत करून कमावलेले पैसे अवनीने फोटो काढून पाठवले होते. हे पैसे उद्या तुला देते, असा संदेश होता. वेदिकाने लगेच उत्तर दिलं, तो माझा नवरा आहे. त्याने तुम्हाला दिलेले पैसे तुम्हीच ठेवा. त्याच्यात अजून खूप ताकद आहे. तो पुन्हा कमावेल आणि मला स्वतःच्या हाताने देईल. इकडे पांडू मात्र विचारात हरवला होता. वेदिका पगार मागितला तर काय करायचं? या विचारात तो इतका गुंतला की वेदिका त्याच्या अगदी जवळ येऊन बसली आहे हेही त्याला जाणवलं नाही. एका वळणावर गाडी वळताच तिचा देह हलकासा त्याला स्पर्शून गेला. क्षणभर त्याच्या अंगातून विजेचा झटका गेल्यासारखं झालं. त्याने घाईघाईने ब्रेक दाबला. वेदिका हसत म्हणाली, का थांबलास? हे तुझं घर नाहीये की रस्ता विसरलास? पांडू अडखळत म्हणाला, नाही, जरा थोडं लांब बसशील का? काय झालं? वेदिकाने भुवया उंचावत विचारलं. पांडू थोडा संकोचात म्हणाला, नाही, माझ्या अंगाला खूप घाम आलाय, म्हणून जरा लांब बसशील का? वेदिकाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. गप्प बस आणि गाडी चालव. पांडू बाहेरून लाजल्यासारखा दिसत होता, पण मनातून मात्र तो खूप आनंदी झाला होता. तरीही त्याच्या मनात एकच काळजी होती. आज वेदिका पगाराबद्दल विचारेल, मग काय सांगायचं? पांडूचं घर. त्या दोघांना एकत्र येताना पाहून शेखरजींचा संताप पुन्हा वाढला. पांडू मात्र सरळ खोलीत न जाता विहिरीजवळ गेला. अंघोळ करून तो हळूहळू खोलीकडे निघाला. भुकेने पोटात कावळे ओरडत होते. आज उपाशीच झोपावं लागेल बहुतेक. निदान पाणी तरी पिऊन पोट भरू, असा विचार करत तो उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या नजरेस जेवणाच्या टेबलावर ठेवलेले पदार्थ, फळं आणि खाऊ दिसले. तो स्वतःशीच म्हणाला, अरे पांडू, जेवणाच्या मोहाला बळी पडून आत गेलास तर वेदिका तुला जिवंत सोडणार नाही. इतक्यात वेदिकाचा आवाज आला, अरे म्हशीसारखा तिथेच काय उभा आहेस? भूक लागली नाही का? लवकर ये. ती पुढे म्हणाली, उशिरा आलास तरी तुझ्यासाठी जेवण थांबून राहणार नाही. हे तुझ्या बापाच्या वाड्यातलं जेवण नाही, तुझ्या बायकोने बनवलेलं आहे. हे ऐकून शेखर काही बोलणार इतक्यात त्याच्या पत्नीने मुद्दाम त्याच्यावर पाण्याचा ग्लास ओतला. अगं काय करतेस? ती निरागस चेहरा करून म्हणाली, अरे रे, चुकून हातातून निसटलं. शेखरजी रागाने निघून गेले. पांडूची खोली. पांडू वेदिकाकडे पाहतच जेवायला बसला. ती चिडून म्हणाली, माझ्या चेहऱ्यावर चित्रपट चाललाय का? ताटाकडे बघून जेव. पांडू धाडस करून म्हणाला, वेदिका, आज मी पगार आणू शकलो नाही. इतकं बोलून त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं. वेदिका शांतपणे म्हणाली, पगार मिळाला तर नवऱ्याला जेवण वाढायचं,
असं असतं तर जगातील अर्धे पुरुष उपाशीच राहिले असते. पांडूच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो तिच्याकडे पाहतच जेवू लागला. थोड्या वेळाने ती विचारते, जेवण कसं झालं? खूप छान. मग 32 दात का दाखवतोयस? पांडू हसत म्हणाला, छान आहे. पण तू नेहमी करायचीस तसं वांग्याचं आंबट कालवण नाही ना? वेदिका चटकन म्हणाली, मी केलेलं कालवण तू कधी खाल्लंस? अरे बापरे, आता बोललो तर अमृताचं गुपित उघड होईल. मनातल्या मनात घाबरला. वेदिका मात्र मनात म्हणत होती, अमृता इतकं सगळं लपवत होती. अजून 2 कानाखाली द्यायला हव्या होत्या. दोघांनी शांतपणे जेवण संपवलं. त्यानंतर वेदिकाने पांडूला स्वयंपाकघरात ओढून नेलं. ती भांडी घासत होती तर पांडू ती धूत जागेवर ठेवत होता. हे सगळं पाहून पांडूची आई हसत हसत त्यांना पाहत होती. पांडू मात्र सतत वेदिकाकडेच पाहत होता. ती शेवटी म्हणाली, माझ्याकडे काय बघतोयस? जा गच्चीवर जाऊन झोप. पांडू लगेच विचारतो, गच्चीवर? का? मग काय, इथेच झोपायचा विचार आहे? म्हणजे इथेच? ठीक आहे, मग मीच गच्चीवर जाते. नको नको, मीच जातो. तो लगेच गच्चीवर निघून गेला. पांडू वर गेल्यावर वेदिकाने पहिल्या दिवशी रागाने फेकून दिलेला पांडूचा फोटो पुन्हा हातात घेतला. तो फोटो छातीशी धरून ती शांतपणे पलंगावर टेकून बसली. अवनी आणि कार्तिक. कार्तिक सतत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होता. शेवटी अवनीने विचारलं, काय चाललंय? बेडवर प्रदक्षिणा घालतोयस का? माझी चेष्टा करतेस? मग काय, नीट झोप ना. कार्तिक खटाळपणे म्हणाला, आपल्यात इतकं अंतर असेल तर झोप कशी येणार? अवनी काही बोलली नाही. तो पुन्हा म्हणाला, जे ऐकलंस त्याचाच अर्थ होता नाटक करू नकोस. थोडा वेळ शांतता पसरली. अवनी त्याच्याकडे वळली. कार्तिक तिच्याकडेच पाहत होता. काय पाहतो इतकं? तो गंभीरपणे विचारतो, तुला दुसरं लग्न करण्याचा काही विचार आहे का? अवनी हसली. आज प्रश्न खूपच भारी विचारताय. कार्तिक डोळा मारत म्हणाला, जर आयुष्यभर माझ्यासोबतच राहायचं असेल तर एवढं अंतर कशाला? अवनीने मुद्दाम विचारलं, म्हणजे तुमच्या मनासारखं अंतर कमी करून मुलं झाली तर नंतर घटस्फोट द्याल? कार्तिकने उशी बाजूला फेकली. जा, आईच्या खोलीत जाऊन झोप. कायमच दूर राहा. तो रागाने डोळे मिटून पडला, पण तोंडाने मात्र पुटपुटत होता. अशी बायको शेजारी असताना माणसाने शांत झोपायचं तरी कसं? अवनीने हसत त्याचा हात पकडला. क्षणात आपलं डोकं त्याच्या हातावर ठेवलं आणि त्याच्या कमरेभोवती हात टाकून डोळे मिटले. कार्तिकने दचकून लगेच लाईट लावला. अगं, असा अचानक धक्का देतेस? अवनी हसत बाजूला सरकू लागली, पण कार्तिकने तिला परत स्वतःकडे ओढलं. तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला आपल्या छातीवर विसावलं आणि शांतपणे डोळे मिटले. कुमार दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर कामावर या असं सांगण्यासाठी कुमारने राजेश आणि मुन्नाला फोन केला. फोनवर राजेशचं गाणं ऐकत ऐकत तो कधी झोपून गेला त्यालाच कळलं नाही. कार्तिक अवनी. कार्तिक कुमारसोबत बाईकवर निघाला होता, पण गेल्या आठवड्याभरापासून अवनी त्याच्याशी ज्या जवळीकीने वागत होती त्याचाच विचार त्याच्या मनात सतत सुरू होता. अवनीच्या डोळ्यांमध्ये दिसणारी भावना खरी होती, पण गोंधळ मात्र कार्तिकच्याच मनात होता. तिने माझ्या मनात इतक्या आशा निर्माण केल्या आणि उद्या अचानक सामान उचलून निघून गेली तर? मग माझं काय? तो विचारात इतका हरवला की कुमारने अचानक बाईक थांबवली. काही क्षणांनी कार्तिकने त्याच्याकडे पाहत विचारलं, काय झालं रे? कुमार हसत म्हणाला, मीच तेच विचारतोय, एवढा वेळ कुठे हरवलास? काही नाही, गाडी चालव. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? वेदिकाबद्दल काही? तसं काही नाही. मग गाडी चालवतोस की नाही? बरं बाबा, एवढा रागावू नकोस. दिवसभर कार्तिकचं तोंड असंच पडलेलं होतं. विचारून विचारून कुमारचाच घसा बसला. अवनी. अवनी तिची मैत्रीण रियाशी फोनवर बोलत होती. रिया, मी इतके दिवस स्वतःला खूप आवरलं. त्याने मला मारलं, माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आता आम्ही दोघे एकाच खोलीत एकाच बेडवर राहतो. रिया लगेच चिडवत म्हणाली, आणि एकाच पांघरुणाखालीही? अवनी हसली. अगं, तसं काही नाही. त्याने कधीच नवऱ्याचा अधिकार गाजवला नाही. मीही काही बोलले नाही. पण पण काय? अवनी काही क्षण शांत राहिली. त्याच्या जवळ असताना जी भावना येते ना, ती शब्दात सांगता येणार नाही. इतकी सुरक्षित, इतकी आपुलकीची, इतकी सुंदर. इतकी वर्ष माझं कोणीच नाही म्हणून जगले, पण आता त्याचा हात धरून सगळ्यांसमोर ओरडावंसं वाटतं. हा माझा आहे, हा माझी काळजी घेईल. रिया हसली. वा, शेवटी तुलाही प्रेम झालं. अवनी लगेच नकारार्थी मान हलवते. मला माहीत नाही हे प्रेम आहे की नाही, पण नाही, हे प्रेम नाही.
अगं, इतकं सगळं बोलतेस आणि म्हणतेस प्रेम नाही. काय माहीत, प्रेम वाटत नाही, पण त्याच्यावर खूप हक्क वाटतो. मंगळसूत्रामुळे असेल कदाचित, पण असंच आयुष्यभर त्याच्यासोबत राहावंसं वाटतं. मग लोक ज्या प्रेमाबद्दल बोलतात, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसाठी बदलणं, हातात हात घालून फिरणं. रिया हसत विचारते, ही तुझी इच्छा आहे? नाही, आम्हाला त्याची गरज नाही. तो असाच हट्टी राहू दे, मीही अशीच राहीन. पण आज जी भावना आमच्यात आहे ती कायम राहावी. अगं, तू तर पूर्ण प्रेमात पडली आहेस. चल ग, जास्त चिडवू नकोस. गच्चीवरचे कपडे काढायचे आहेत, स्वयंपाकही करायचा आहे. वा, आता तर अगदी घरातली सूनबाई झाली आहेस. हो हो, ठेवते फोन. फोन ठेवून अवनीने गॅलरी उघडली. या घरात पहिल्यांदा आल्यावर वेदिकाने काढलेले तिचे आणि कार्तिकचे फोटो ती बराच वेळ पाहत राहिली. नंतर वेदिकाला काही मेसेज पाठवून ती कामाला लागली. पांडू आणि वेदिका. पांडू आता शेजारच्या गावातील तांदूळ गिरणीत काम करू लागला होता. अजून फक्त 3च दिवस झाले होते. पगार कमी असो किंवा जास्त, या क्षणी स्वतःला जगातला सर्वात आनंदी माणूस तोच समजत होता. दुपारचं जेवण घेऊन वेदिका गिरणीत आली. जेवण देऊन ती निघू लागली. तेवढ्यात पांडूने हाक मारली, वेदिका. ती वळली. काय म्हणालास? तो अळखळत म्हणाला. वेदिका, ती मिश्किलपणे म्हणाली. अजून वेदिका म्हणायचंही नीट जमत नाही आणि पुढे काय काय म्हणणार आहेस? पांडूचा चेहरा लगेच उतरला. ते पाहून ती हसली. अरे, एवढ्याशा गोष्टीने एवढा का नाराज होतोस? अजून माझ्याकडून खूप ऐकायचं आहे तुला. यासाठी असा चेहरा करू नकोस. पांडू हसत म्हणाला. तो चेहरा तसा नाही. म्हण आहे ना, आलं खाल्लेल्या माकडासारखा चेहरा. तुझ्या म्हणींना आग लाव. नीट नावाने हाक मार. पोरी, अगं, असलं काही नको. मग वेदू म्हणू? अरे, आमच्या शेजारचे अजय दादाही तसंच म्हणतात. मग वेदिका? नाहीतर अम्मा? ती हसली. अम्मा की बम्मा? मग कसं हाक मारू? तुला जसं वाटेल तसं, असं म्हणून ती घराकडे निघाली. पांडूने हलक्या आवाजात हाक मारली, ऐक ना बायको. तो शब्द कानावर पडताच वेदिकाची पावलं जागच्या जागी थांबली. तिचे गाल क्षणात लाल झाले. तिने मागे वळून पाहिलं नाही. फक्त साडीचा पदर हातात मुरडत ती तशीच उभी राहिली. तिला वाटलं होतं तो तिला चिडवत काहीतरी वेगळंच म्हणेल, पण बायको हा शब्द तिच्या मनात आनंदाची गोड लहर निर्माण करून गेला. काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिला सुचत नव्हतं. लाजेने तिचे गाल अजूनच लाल झाले. पांडूने तिचा चेहरा पाहिला नव्हता, पण तिची शांत उभी राहिलेली देहबोलीच त्याला सगळं सांगून गेली. तो हळूच बाईकवरून उतरला. पांडू हळूच वेदिकाजवळ आला. पुन्हा एकदा अलगद तिच्या कानाशी म्हणाला, ऐक ना बायको. तो आवाज अगदी जवळून ऐकताच वेदिका लाजून अक्षरशः घरात पळून गेली. पांडू मात्र चेहऱ्यावर मोठं हास्य घेऊन आनंदात कामावर निघून गेला. हे सगळं खिडकीतून पाहणाऱ्या शेखरचा मात्र संतापनावर झाला. तो चिडून पत्नीला म्हणाला, हे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे देव जाणे. रागाने बोलून तो निघून गेला. त्याची पत्नी मात्र देवासमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करू लागली, देवा, अखेर पांडूला जबाबदारीची जाणीव झाली आहे. तो असाच कायम चांगल्या मार्गावर राहू दे. कार्तिक आणि अवनी. कार्तिकच्या मनात कितीही गोंधळ असला, रात्री झोप मात्र त्याला अवनीला मिठीत घेतल्याशिवाय लागत नव्हती. इतके दिवस झाले तरी प्रत्येक वेळी दोघांचेही देह एकमेकांना स्पर्श करताच त्यांच्या मनात भावनांचं वादळ उठत असे. त्या आतल्या ज्वालेला शांत करण्यासाठी एकमेकांची मिठीच पुरेशी होती हे दोघांनाही नकळत समजलं होतं. अवनी त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपत असे. कार्तिक तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिच्या पाठीवर हलकेच थोपटत तिलाही आणि स्वतःलाही शांत झोपवायचा. खोलीबाहेर कितीही समस्या असल्या पण बेडवर ते दोघे फक्त नवरा बायको असायचे आणि त्या काही क्षणात जगात दुसरं काहीच अस्तित्वात नसायचं. आता तर दोघांनाही वाटू लागलं होतं की रात्र कधीच संपू नये. त्यांच्या रात्री गोड, हळव्या आणि अनामिक ओढीने भरू लागल्या. दोघंही उशिरा झोपायचे, उशिराच उठायचे. आता त्यांच्या भावना बोलू लागल्या होत्या. शब्दांची गरजच उरली नव्हती. चौहानांचा वाडा. अवनीला काहीतरी विचित्र जाणवत होतं. इतक्या औषधांच्या पावत्या इथे का आहेत? जुने हिशोब पाहण्यासाठी अनिता आणि लेखापाल आले होते. वरच्या कपाटातून वही काढताना आवडीच्या नजरेस त्या औषधांच्या पावत्या पडल्या. तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. अनिता किंवा सुमती यांच्याकडून उत्तर मिळणार नाही हे तिला ठाऊक होतं, म्हणून तिने त्या सगळ्या पावत्या स्वतःच्या खोलीत आणून ठेवल्या. सर्व पावत्यांवर तिच्या वडिलांचंच नाव होतं. त्यावरील क्रमांकावर तिने फोन केला पण समोरून स्पष्ट उत्तर मिळालं,
रुग्णाची वैद्यकीय माहिती आम्ही देऊ शकत नाही. अवनीने मग औषधांची नावं इंटरनेटवर शोधली आणि पुढच्या क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती औषध HIV एड्सच्या उपचारांसाठी वापरली जात असल्याचं तिला समजलं. ती अवाक झाली. म्हणजे बाबा एड्समुळेच गेले होते? तो धक्का ती सहनच करू शकली नाही. वडिलांविषयीचा राग पुन्हा उफाळून आला. लग्नाच्या वयाची मुलं घरात असताना चुकीच्या संबंधात अडकायचं, स्वतःचं आयुष्य असं संपवायचं. किती भयानक. तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं. अशा वेळी तिला एकाच व्यक्तीची आठवण झाली, कार्तिक. क्षणाचाही विलंब न करता ती त्याला शोधायला शेताकडे निघाली. फोन करून विचारता आलं असतं, पण त्या क्षणी तिला फक्त त्याच्या जवळ पोहोचायचं होतं. ती घाईघाईने बांधावरून चालत असताना शेखरच्या नजरेस पडली. संध्याकाळची अंधारलेली वेळ. ही आता इथे कुठे चालली? कार्तिकचा बदला घ्यायचा असेल तर अवनीलाच लक्ष करायला हवं, हा विचार त्याच्या मनात आला. त्याने लगेच आपल्या 2 माणसांना बोलावलं. दोघांच्या हातात धारदार चाकू होते. अवनी शेतातील झोपडीपर्यंत पोहोचली. कार्तिक तिथे नव्हता. तिने फोन काढला पण तिथे नेटवर्कच नव्हतं. छे, ती त्रासिकपणे पुटपुटली आणि झोपडीत जाऊन बसली. बाहेर काळोख पसरत होता पण तिच्या लक्षातच आलं नाही. त्या दिवशी सकाळी कार्तिक फोनवर मुद्दाम मोठ्याने बोलला होता. रात्री उशिरापर्यंत तो आणि कुमार शेतातील झोपडीतच थांबणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. खरं तर तो संदेश अवनीसाठीच होता. तिच्या कानावर जावा म्हणूनच त्याने मुद्दाम तसं बोललं होतं. कार्तिकची योजना होती त्या शांत शेतातल्या झोपडीत अवनीसोबत काही निवांत क्षण घालवायचे. पण शेखरला याची काहीच कल्पना नव्हती. त्याने आधीच आपल्या माणसांना तिकडे पाठवलं होतं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. अवनी झोपडीत एकटी बसली होती आणि त्याच वेळी कार्तिक एका बेकरीत फोन करून अवनीला आवडणाऱ्या सगळ्या पदार्थांची ऑर्डर देत होता. शेतातील ती झोपडी. अवनी हातांची घडी घालून शांत बसली होती. गार वाऱ्याच्या झुळकीने तिच्या अंगाला स्पर्श केला तशी ती दचकली. तिने पटकन ओढणी अंगाभोवती गुंडाळली आणि क्षणात तिच्या मनात कार्तिकच्या उबदार मिठीची आठवण जागी झाली. ती स्वतःलाच रागावत पुटपुटली. अरे वेड्या मना, त्याचाच विचार करू नकोस. तोच तुला या थंडीत इथे एकटी बसवून गेला आहे. किती वेळ त्या काळोख्या शांततेकडे पाहत बसणार होती. थंडी वाढत चालली होती आणि त्याचबरोबर कार्तिकची आठवणही तिला अधिकच अस्वस्थ करत होती. तिने डोळे मिटले. क्षणभर तिला वाटलं ती पुन्हा त्याच्या उबदार मिठीत विसावली आहे. हळूच डोळे उघडले. आजूबाजूला तो नव्हतं, पण त्याची आठवण इतकी सुंदर होती की घरी असती तर कदाचित तिला ही भावना इतकी खोलवर जाणवलीच नसती. या निसर्गाच्या सानिध्यात, या शांत रात्री त्याची उणीव वेगळीच जाणवत होती. थंडीने तिचे दात वाजू लागले. तिने स्वतःलाच अजून घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने म्हणाली, लवकर ये रे हट्टी माणसा. ती पुन्हा डोळे मिटून बसली. या थंडीचा त्रास सहन होत नव्हता. मनातल्या मनात ती कार्तिकलाच दोष देत होती. काही क्षणांनी ती उठली. झोपडीच्या भिंतीतील फटीतून आत शिरणाऱ्या चंद्रप्रकाशाकडे ती शांतपणे पाहू लागली. तेवढ्यात तिचे कान सावध झाले. बाहेरून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. त्या शांत रात्री, गार वारा, किड्यांचा किर्र आवाज आणि त्या सगळ्या शांततेला चिरत येणाऱ्या पावलांचा आवाज. अवनीचं लक्ष क्षणात तिकडे गेलं. तिने बाहेर डोकावून पाहिलं. 2 पुरुष भराभर झोपडीच्या दिशेने येत होते. त्यांचा रस्ता इथेच येऊन संपत होता. हे कोण असतील? ती विचार करत असतानाच त्यांच्यापैकी एकाच्या कमरेला अडकवलेली पिशवी खाली पडली. तो वाकून ती उचलू लागला. त्याच वेळी त्याने कमरेला खोचलेला धारदार चाकू नीट करून पुन्हा जागेवर ठेवला. ते दृश्य पाहताच अवनीच्या अंगावर काटा आला. हे चांगल्या हेतूने आलेले नाहीत, हे तिला क्षणात समजलं. तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. इथून पळून जाणं जवळजवळ अशक्य आहे. तिचा मेंदू वेगाने विचार करू लागला. गरज पडली तर लढून मरेन, पण माझ्या सन्मानाला धक्का लागू देणार नाही. तिने घाईघाईने झोपडीच्या मागच्या बाजूच्या काड्या बाजूला सारल्या. झोपडी साधीच होती. मातीच्या भिंतीला एक लहानशी फट होती. तिने कसाबसा त्या फटीतून पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. लहानपणी भिंती चढून उड्या मारायची. आज त्याच कौशल्याचा उपयोग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करावा लागेल असं तिला वाटलं. खांदा भिंतीला घासला. वेदना झाल्या तरीही ती कशीबशी बाहेर उतरली. शांतपणे मागच्या बाजूने निसटण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या मनात भीतीची लाट उसळली. कारण त्यापैकी एक माणूस झोपडीच्या मागच्या बाजूनेच येत होता. तिने छातीवर हात ठेवून स्वतःला सावरलं. मोबाईल घट्ट पकडला. हे दोघे आधी झोपडीत जाऊ देत, मग मी मागून पडते. आत्ताच धावले आणि जर त्यांनी पाहिलं तर? तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. त्याचवेळी दुसरा विचारही डोकावला. यांना इथे पाठवलं तरी कोणी? तिची नजर सतत त्यांच्या हालचालींवर होती.
आणि मन मात्र सांगत होतं, पळून जाण्याआधी हे कोणाच्या सांगण्यावरून आले आहेत हे जाणून घे. अवनीने ती ज्या वाटेने पळणार होती त्या दिशेने एकदा मागे वळून पाहिलं. काहीही झालं तरी शेताच्या बांधावरून धावतच बाहेर पडावं लागणार होतं. तिने शांतपणे तिच्या पॅन्टची घडी वर केली. मन आत्ताच तिथून पळून जाण्यासाठी तडफडत होतं. पण तेवढ्यात ते दोघे आत आले. अरे, इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं, इथेही दिसत नाही. मलाही काही समजत नाही. इथे तर फक्त शेतातला मोकळा बांध आहे. अरे, तिकडे लांब एखादी जागा दिसते. मोटारची खोली असावी बहुतेक. हो, कदाचित तिथेच असेल. एक काम कर, फोन लाव. ठीक आहे. तो नेटवर्क मिळेल अशा जागेकडे जात फोन लावू लागला. त्या क्षणी अवनीला जुन्या बटनाच्या नोकिया फोनची किंमत कळली. अरे, फोन लागत नाही. पुन्हा कर. 4 वेळा केला. तू कुठे चाललास? तिकडे जाऊन पाहतो. अंधार आहे. साप विंचू असतील. फोनचा टॉर्च लाव. बंद पडला. चार्ज संपलाय. तो मागच्या बाजूने अवनीच्या दिशेने येत होता. अजून 10 पावलंही राहिली नव्हती तेवढ्यात दुसरा ओरडला. अरे, कशाला ओरडतोयस? अरे, साहेब येत आहेत. कोण? शेखर साहेब? नाही रे, पांडू साहेबांना फोन केला होता. ते म्हणाले मी जवळच आहे, लगेच येतो. त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहायचंय. पण ती मुलगी कुठे गेली? चल पाहू. ते मागच्या बाजूने जवळ येत होते. अवनी मात्र तिच्या फोनमध्ये कार्तिकचा नंबर पाहत थिजून बसली होती. फोनचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडत ती क्षणार्धात उठली आणि जीवाच्या आकांताने धावू लागली. ते तिच्या मागे धावले. अवनी शेताच्या बांधावरून धावत होती. श्वास जोरात चालू होता. पण एकच विचार, काहीही झालं तरी स्वतःचा सन्मान वाचवायचा. अरे, थोडं पुढे गेली की मुख्य रस्त्यावर पोहोचेल. पकडा तिला. त्यापैकी एकाने हातात चाकू काढला. अवनीचे पाय थरथरत होते. धावताना श्वास अडकत होता. कपाळावरून घाम धारांनी वाहत होता. हृदय छातीत धडधडत होतं. नजरेस पडेल तिथपर्यंत फक्त हिरवीगार शेती आणि दूरवर मुख्य रस्ता. धावत धावतही ती मनातच शिव्या घालत होती. अरे देवा, इतकं मोठं शेत आणि मध्ये कुठेच मोकळी जागा नाही का? कुणीतरी ये ना. मागे वळून पाहताच ते अगदी जवळ आलेले दिसले. त्यात घाईत तिचा पाय घसरला आणि ती पिकलेल्या धानाच्या पिकावर कोसळली. क्षणात उठून उभी राहिली. पण दोघेही तिच्या दोन्ही बाजूंना उभे होते. पुढच्या 2 मिनिटात त्यांनी तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अवनीने हात झटकत मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. हेल्प, हेल्प, मला सोडा, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. पळून जाल असं समजू नका. अरे, आधी चाकू खूपच तिच्या पकडली गेल्यावरही अजिबात घाबरत नाही. चाकू खुपसला की जिवंत गावात परत जाशील का? अवनी त्यांना सतत धमकावत होती. त्यातलाच एक म्हणाला, अरे, पांडू साहेबांना फोन करून विचार कुठपर्यंत आले. अरे, बघ, गाडीचा प्रकाश दिसतोय. तेच असतील. चला, आपण आधी लपून बसू. पांडू हे नाव ऐकताच अवनी गप्प झाली. पांडू? तिच्या मनात विचार चमकून गेला. ते खरंच पांडू आहे त्याची खात्री झाल्यावरच बाहेर पडू, असा विचार करून ते तिलाही ओढत घेऊन गेले. अवनीनेही आता कोणताही विरोध केला नाही. थोड्याच वेळात पांडू आला. त्याने तिला हाताला धरून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः येते. हात लावायची गरज नाही. नाहीतर माझा पाय कुठे पडेल मलाच सांगता येणार नाही. अवनीचा आवाज ठाम होता. तोंड मात्र फार चालतंय. शहरातली मुलगी दिसते म्हणून भीती नाही. तेवढ्यात मागून आणखी एक सावली जवळ येताना दिसली. कोण आहे हे त्यांना समजलं नाही. समोर आले होते पांडू आणि कार्तिक. कार्तिकचा संताप अनावर झाला. त्याने त्या दोघांना जोरदार ठोसे मारले. दोघेही मार खात पांडूचं नाव घेऊ लागले. पण पांडू आल्यापासून फक्त अवनीकडेच रागाने पाहत उभा होता. कार्तिकने दोघांना चांगलाच धडा शिकवला. त्यांच्याकडून मोबाईलवर व्हिडिओ कबुली जबाबही रेकॉर्ड करून घेतला आणि त्यांना हकलून लावलं. ते निघून गेल्यावर पांडू अवनीजवळ आला आणि तिला जोरदार थप्पड मारली. अरे, कार्तिक संतापाने पुढे सरसावला. पण अवनीने हाताने त्याला थांबवलं. पांडूने त्या दोघांकडे कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता निघून गेला. कार्तिकने वळून अवनीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. माझी एवढी दया करू नकोस. या सगळ्याला तूच कारण आहेस. मी? तो तिच्याजवळ आला. तिच्या कपाळावरचे घामाचे थेंब अलगद बोटांनी पुसले. भीतीने अजूनही तिचे हातपाय थरथरत होते. ती ओठ चावत शांत उभी होती. कार्तिक तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र अलगद बाहेर काढलं. एकही शब्द न बोलता, तुला या नात्याचा पूर्ण अधिकार आहे. ते स्वीकार. हेच जणू तो सांगत होता.
अवनी निशब्द उभी राहिली. त्याने एक दीर्घ श्वास घेत मागे वळून चालायला सुरुवात केली. क्षणात अवनीने मागून त्याचा शर्ट घट्ट पकडला आणि पुढच्या क्षणी त्याच्या पाठीला घट्ट मिठी मारली. कार्तिकने तिला अलगद स्वतःकडे वळवलं. दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरला. त्याच्या गालावरून वाहणाऱ्या अश्रूंकडे त्याने लक्षही दिलं नाही. त्याची नजर फक्त अवनीच्या डोळ्यातच हरवून गेली. अवनीची नजरही कार्तिकवरच खिळून राहिली होती. तिच्या डोळ्यातही अश्रू दाटले होते. तो तिच्या अगदी जवळ आला. कपाळ कपाळाला टेकवत थरथरत्या आवाजात म्हणाला, मी खूप घाबरलो होतो ग. मी सुद्धा. एवढंच म्हणत अवनीने कोणताही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारली. त्यांची मिठी इतकी घट्ट होती की त्यांच्यामधून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यालाही जागा मिळत नव्हती. सॉरी ग, चूक माझीच होती. तुला इथे आणायचं इतकंच ठरवलं होतं, पण असं काही होईल याचा विचारही केला नव्हता. अवनीने त्याच्या पाठीवर हलकासा धपाटा मारला. अरे वेड्या, समज मला खरंच काहीतरी झालं असतं ना, तर भूत बनवून पुढच्या क्षणी तुलाच संपवलं असतं. कार्तिक हसत म्हणाला, तुझ्यासारखी हट्टी मुलगी स्वर्गात जाणारच नाही. काय? मला रोज त्रास द्यायला थेट नरकातून परत येशील? दोघांच्या ओठांवर हसू होतं, पण हात अजूनही एकमेकांना घट्ट धरून होते. नेमकं काय घडलं होतं? पांडूच्या घरी पांडू स्वयंपाकात पत्नी वेदिकाला मदत करत होता, पण दुसरीकडे त्याचे वडील शेखर एक कपटी डाव आखून सगळ्यांसमोर अनभिज्ञ असल्यासारखे आपल्या खोलीत जाऊन झोपल्याचा बहाणा करून पडून राहिले. त्यांनी आधीच पत्नीला, डोकं खूप दुखतंय, मला कोणी त्रास देऊ नका असं सांगितलं होतं. तेवढ्यात त्यांचा फोन पुन्हा पुन्हा वाजू लागला. वेदिकाने तो फोन उचलून पांडूकडे दिला. हा सायलेंटवर टाक. बाबांचं डोकं दुखतंय म्हणाले. थोड्याच वेळापूर्वी ओरडलेही होते, मला त्रास देऊ नका म्हणून. पांडू म्हणाला, आई तुला फोन उचलून बोलायलाही शिकवलंय ना? मला येतं रे, पण एवढ्या रात्री फोन आला म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल. बघ पटकन, असं म्हणत ती निघून गेली. फोनच्या स्क्रीनवर मूर्ती हे नाव झळकत होतं. क्षणात पांडूच्या डोक्यात तोच चाकूवाला मूर्ती आला. याचा फोन? त्याने लगेच कॉल उचलला. समोरचा माणूस घाबरलेल्या आवाजात घडलेला सगळा प्रकार सांगू लागला. सगळं 1 तास पांडूने त्यांना तिथेच थांबायला सांगितलं. यानंतर त्याने शेखरचा फोन फ्लाईट मोडवर टाकला. वेदिकाकडून कार्तिकचा नंबर घेतला आणि घराबाहेर धावत निघाला. वेदिकाने घाईघाईने विचारलं, काय झालं? पांडू फक्त एवढंच म्हणाला, तुझ्या सासऱ्यांचं चांगलं स्वागत करायला तयार राहा. यावेळी हिशेब चुकता करायचा आहे. वेदिकाला लगेच समजलं. शेखरने पुन्हा एकदा काहीतरी घाणेरडा डाव खेळला होता. पांडूने कार्तिकला फोन लावला. फोन लागताच तो संतापाने ओरडला, तुम्ही दोघं नवरा बायको शांतपणे घरी बसू शकत नाही का? मध्यरात्रीच फिरायला जायचं होतं का? अवनी जिथे आहे तिथे काही नराधम तिची वाट पाहतायत. लगेच तिथे पोहोच. असं म्हणत त्याने बाईक सुरू केली. मग गंभीर आवाजात विचारलं, कार्तिक तू कुठे आहेस? कार्तिकचा आवाजही तणावाने भरलेला होता. मी गावात शिरलोय. अजून थोड्याच अंतरावर आहे. त्याचा आवाज ऐकताच पांडूला परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव झाली. ठीक आहे, काळजी घे, मीही निघालोय. पांडूचं ते वाक्य ऐकताच कार्तिकलाही थोडा दिलासा मिळाला. तर मित्रांनो, नेमकं हेच घडलं होतं. पांडू आणि कार्तिक हे एकमेकांचे कट्टर वैरी असले तरी त्यांच्या दोघांमधला एकमेव दुवा होती अवनी. शेताच्या बांधावर एकमेकांच्या मिठीत हरवून उभ्या असलेल्या दोघांच्या रोमॅन्टिक क्षणात कार्तिकच्या मोबाईलची रिंगटोन सतत व्यत्यय आणत होती. पहिल्यांदा दोघांनीही दुर्लक्ष केलं, पण फोन पुन्हा पुन्हा वाजू लागल्यावर अवनी थोडी दूर सरकू लागली. कार्तिकने तिला पुन्हा अलगद जवळ ओढत छातीशी टेकवलं आणि हसत म्हणाला, फोन उचलायला हात आहेत ना? अवनीने लाजून डोळे मिटून घेतले. तेवढ्यात बेकरीवाल्याचा फोन होता. कार्तिक भाऊ, ऑर्डर घ्यायला कधी येणार? तो विचारत होता. येतोय भाऊ 5 मिनिटात, असं सांगून कार्तिकने फोन ठेवला आणि अवनीला घेऊन बाईककडे निघाला. पण तिथे पोहोचल्यावर दोघेही थबकले. बाईक जमिनीवर पडलेली होती. कार्तिकने ती उचलून उभी केली आणि दातोट खात म्हणाला, याचंच काम आहे. अवनीने विचारलं, कोणाचं? कार्तिक हसत म्हणाला, तुझ्या जन्माचा नसला तरी जीवाभावाचा भाऊ, पांडू. म्हणजे तुझा मेहुणाही तोच. कार्तिक हसत म्हणाला, बस आता, चल गाडीवर. बेकरीतून सगळं सामान घेऊ. पण आजचा सगळा प्लॅनच बिघडल्यासारखा वाटत असल्याने त्याने थेट घराचा रस्ता धरला. घरी आल्यावर त्याने आईला काहीच सांगितलं नाही. मात्र वडिलांच्या फोटोसमोर बराच वेळ शांत उभा राहिला. डोळे पाणावले आणि तो हळू आवाजात म्हणाला, बाबा, आयुष्यात मला हवं होतं ते सगळं मिळालं, पण आता भीती वाटते. हे सुख कायम राहील ना?
सगळं माझ्यापासून दूर जाईल असं सारखं वाटतं. काही झालं तरी माझ्या अवनीला काही होऊ देऊ नकोस. त्याच्या नकळत मागे उभी असलेल्या अवनीने त्याचा प्रत्येक शब्द ऐकला आणि शांतपणे तिथून निघून गेली. खोलीत आल्यावर तिचं मन अजूनच अस्वस्थ झालं. त्याला माझ्याबद्दल एवढं का वाटतं? तो माझ्यावर प्रेम करायचा? अजूनही करतो? तिचं मन तिलाच उत्तर देत होतं. आणि तूही त्याच्यावर प्रेम करतेस? नाही, ती स्वतःलाच समजावत म्हणाली. पण लगेच तिच्या डोळ्यांसमोर पांडूचा रागीट चेहरा तरळला. तिने मोबाईल उचलला आणि त्याला मेसेज पाठवला. कुठे आहेस? तेवढ्यात कार्तिक खोलीत आला आणि तिच्या शेजारी बसला. दोघांमध्ये अंतर ठेवून बसलेल्या अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. कार्तिकने ओठांनी चिडवत म्हटलं, काय ग, एवढा अहंकार? अवनीनेही ओठ हलवत उत्तर दिलं, अहंकारी तर तूच, असं म्हणत ती अजून दूर सरकली. कार्तिकही तसाच हट्टाने बसून राहिला. अवनीने मोबाईलवर पांडूचं नाव त्याला दाखवलं. क्षणात कार्तिक तिच्या अगदी जवळ येऊन बसला. अवनीही असं त्याच्या शेजारी सरकली आणि दोघे मिळून पांडूचा व्हॉइस मेसेज ऐकू लागले. पांडू म्हणत होता, मी आणि माझी बायको घरीच आहोत. काही लोकांसारखं रात्रीच्या वेळी शेतात जाऊन प्रेमाची हवा खात नाही बरं. दोघेही हसू लागले. अवनीने लगेच मेसेज पाठवला, गाडीला लात कोण मारतं बरं? 660. पांडूचं उत्तर आलं, गाडी तशीच सोडली नाही हेच नशीब समजा. बरं साहेब, अवनीने उत्तर दिलं. पांडूने पुन्हा चिडवत विचारलं, आज मध्यरात्री स्मशानात जायचा काही प्लॅन आहे का? तेवढ्यात पार्श्वभूमीत वेदिकाचा आवाज आला. पांडू, फोन ठेव ना, मेहंदी काढून देतो म्हणाला होतास, ये आता. पांडू म्हणाला, ठीक आहे अवनी मॅडम, माझी बायको बोलावते, बाय. पण व्हॉइस रेकॉर्डिंग बंद करायचं तो विसरला. पुढच्या क्षणी त्याचा आवाज आला, आलो ग माझी बायको, आणि मेसेज तिथेच कट झाला. तो मेसेज ऐकून अवनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण कार्तिक मात्र मिश्किलपणे म्हणाला, हा मुद्दामच असं करतो. कोण? तुझा मेहुणा? अवनीने मिश्किलपणे विचारलं. तुझा भाऊच ना. कार्तिक आणि अवनी दोघांचेही चेहरे अगदी जवळ आले होते. कार्तिक काही क्षण तिच्याकडे निरखून पाहत राहिला. मग अचानक उठून गेला आणि कुंकवाची डबी घेऊन आला. त्याने अलगद तिच्या कपाळावर कुंकू लावलं. नंतर तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरत गंभीर स्वरात म्हणाला, मी एक गोष्ट सांगतो, ती तुला नक्की पाळायची आहे. हे कुंकू तुझ्या कपाळावर कायम असलं पाहिजे, मी जिवंत नसलो तरीही. ते शब्द ऐकताच अवनीने झटकन हात सोडून घेतले. डोळ्यात संताप आणि भीती दाटली. तिने कार्तिकचा शर्ट मुठीत पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, पुन्हा कधीही माझ्यासमोर असं बोलू नकोस. कधीच नाही. एवढं बोलून ती दूर निघून जाऊ लागली. पण कार्तिकने तिचा हात धरला. एक पाऊल अंतरावर उभी असलेली अवनी अक्षरशः थरथरत होती. आत्ताच तर तिला वाटायला लागलं होतं की तिच्यासाठी कुणीतरी आहे, आणि तोच अशी अशुभ गोष्ट बोलत होता. डोळ्यात पाणी आणून ती उभी राहिली. कार्तिकने हलकेच तिचा हात ओढला, पण ती हट्टाने तशीच उभी राहिली. तो हसत म्हणाला, ठीक आहे ग, आता एवढा राग नको, इकडे ये. तेवढ्यात अवनी वादळासारखी त्याच्याकडे वळली आणि त्याच्या खांद्यावर, पाठीवर सलग 4-5 जोरदार फटके मारले. अगं, अरे रे, दुखतंय ग. याच निमित्ताने जुना सगळा हिशेब चुकता करतेस का? कार्तिक हसत म्हणाला. पुढच्या क्षणी त्याने तिचा हात धरला आणि तिला अलगद ओढून दोघांनाही पलंगावर बसवलं. तिच्या अगदी जवळ झोपत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. बस, सोडा आता, अवनी लाजत म्हणाली. तुझं तोंड म्हणतंय बस, पण तुझे डोळे काही वेगळंच सांगतात. माझे डोळे काहीच बोलत नाहीत. असं का? म्हणत त्याची बोटं तिच्या कपाळापासून नाकापर्यंत अलगद फिरू लागली. मग तिच्या ओठांकडे पाहत तो हळूच म्हणाला, ही खूप धोकादायक दरी आहे. यात एकदा पडलं की बाहेर पडणं अशक्य. असं? एवढी धोकादायक? अवनी खटाड हसली आणि त्याच्या ओठांकडे पाहू लागली. तिची नजर पाहून कार्तिकलाच लाज वाटली. यावेळी अवनीच हळूहळू त्याच्या जवळ सरकली. ती काय करणार आहे हे कार्तिकला समजलं होतं, पण तरीही त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. थोडीशी लाज, थोडीशी भीती आणि भरपूर प्रेम घेऊन अवनीने अलगद त्याच्या ओठांना स्पर्श केला. त्या स्पर्शाने कार्तिकच्या हाताने तिच्या कमरेला मिठीत घेतलं. तिने सुरू केलेल्या त्या प्रेमाच्या लढाईत तोही तितक्याच उत्कटतेने सहभागी झाला आणि काही क्षण दोघेही एकमेकात पूर्णपणे हरवून गेले. पांडू वेदिकाच्या हातावर मेहंदी काढत होता. नंतर तिचा पाय अलगद हातात घेत त्याने पायांवरही मेहंदी काढायला सुरुवात केली. वेदिका लाजून पाय मागे घेत म्हणाली, बस ना पांडू, मी स्वतःला होते. आता तुला काय झालंय? शांत बस. नको रे. बरं,
तू बाबांच्या पूजेची तयारी करायला सांगितली होतीस ना, काय झालं त्याचं? ती विचारताच पांडू हसला. तिच्या छातीवर हलकेच हात ठेवत म्हणाला, शांत हो वेदिका, त्यांची काळजी मी घेतो. वेदिका मात्र मिश्किलपणे म्हणाली, नाही, अजून त्यांना खूप धडे शिकवायचे आहेत. नंतर ती झोपायला गेली. पांडूने प्रेमाने तिची समजूत काढत मेहंदी पूर्ण केली. तो गच्चीवर जायला निघाला तेवढ्यात वेदिका म्हणाली, बायको म्हणून हाक मारता येते, मग तोंड उघडून काही मागायला काय होतं? पांडू हसत म्हणाला, काय मागू बायको मॅडम? काही नाही, असं म्हणत ती मेहंदी खराब होऊ नये म्हणून अलगद कुशीवर वळली. तिला वाटलं पांडू गच्चीवर गेला असेल, पण काही क्षणांनी त्याचा आवाज तिच्या कानावर पडला. हॅलो, पांडू बोलतो. बाहेर खूप थंडी आहे. चादरही अजून वाढलेली नाही. मी खोलीत झोपू का? वेदिका काही बोलली नाही, फक्त हसत राहिली. पांडू तिच्या अगदी जवळ येऊन कुजबुजला. वेदिकाने मोबाईल उचलला आणि म्हणाली, मी सरळ सांगू शकते, गप्प बस आणि इथेच झोप. पण गळ्यात मंगळसूत्र बांधलेल्या नवऱ्याला तसं कसं म्हणू? अगं बाई, पांडू हसत तिच्याकडे पाहत शांतपणे झोपला. काही वेळाने तो हळूच म्हणाला, फक्त तुझी पाठ दिसते, एकदा चेहरा दाखवशील? वेदिकाने लगेच चादर डोक्यापर्यंत ओढून घेतली. ठीक आहे, नको दाखवूस. तो हसत गप्प झाला. काही मिनिटांनी वेदिकाने हळूच कुशी बदलली आणि चादर थोडी बाजूला केली. पांडू अजूनही तिच्याकडेच एकटक पाहत होता. त्याची नजर पाहताच ती लाजली, जीभ चावली आणि पटकन डोळे मिटले. पांडूही असं डोळे मिटून शांत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेखरजी घरभर ओरडत होते, माझा मोबाईल कुठे गेलाय? शीलाने आधीच तो मुलाकडे दिला होता, पण तिला काहीच माहिती नसल्याचं नाटक केलं. मला तर मोबाईल वापरायलाही येत नाही, असं म्हणत ती सहज निसटली. रात्री काय झालं असेल याची उत्सुकता शेखरजींना लागली होती. तेवढ्यात वेदिकाने मुद्दाम मोबाईल कानाला लावला आणि मोठ्याने म्हणाली, अय्यो, काय म्हणताय? मला आधी का नाही सांगितलं? असं म्हणत ती घाईघाईने पांडू, पांडू अशी हाक मारत घराबाहेर धावली. सासूबाईंना काहीच कळेना, पण सुनेला विचारण्याचीही त्यांची हिंमत झाली नाही. पांडू लगेच बाईक घेऊन आला आणि वेदिकाला बसवून दोघेही निघून गेले. हे पाहून शेखरजींच्या चेहऱ्यावर समाधान आलं. त्याने आधीच मूर्तीला सांगितलं होतं, काम झालं तर फोन करू नकोस, नाहीतर मी चडकेन. त्याने एका माणसाला मोठा हार आणायला पाठवलं होतं, पण त्याचा हा अतिउत्साह थेट कार्तिकच्या घराच्या दारात त्या मोठ्या हारासह जाऊन उभा राहिला. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी समजेल. धन्यवाद.